नमस्कार लाडके बहिणींनो, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मध्ये कशा प्रकारे तुम्ही दुरुस्ती करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता 6 फेब्रुवारीला नवीन जी आर आलेला आहे, त्यानुसार ज्या महिलांनी केवायसी करतावेळी चुकीची माहिती दिली होती त्यांना दुरुस्ती करण्यासाठी नवीन ऑप्शन दिलेला आहे। तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा प्रकारे ई-केवायसी पूर्ण करायची आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचमुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर या जी आर मध्ये असे सांगितले गेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत आणि हा जी आर 6 फेब्रुवारी 2026 रोजी जारी झालेला आहे। तर ई-केवायसी ची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अधिकारिक वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन दिसून येईल, ही ई-केवायसी ची संधी फक्त त्या लाभार्थींना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। तर ज्यांचे पर्याय चुकीचे होते तेच फक्त आता त्यांची केवायसी मध्ये सुधार करू शकतात। तर तुम्हाला फक्त या लिंक वरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या समोर असा ऑप्शन येईल। आता इथे तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक मध्ये ज्यांची ई-केवायसी चुकली आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे, खालती तुम्हाला एक कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्यानंतर खालती यायचं आहे आणि मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे। तर चला आता मी आधार क्रमांक टाकतो, कॅप्चा कोड फिल करतो आणि पुढची स्टेप तुम्हाला मी सांगतो। तर सर्व डिटेल फिल केल्यानंतर OTP पाठवायचा आहे आणि माझ्या समोर बघा असा ऑप्शन आलाय, हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजेच या आधार क्रमांकाची ई-केवायसी सक्सेसफुल रित्या पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे इथे एररचा ऑप्शन आला आहे। जर तुम्हाला असा ऑप्शन येतो असेल तर समजा की तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, त्याचमुळे तुम्हाला इथे ई-केवायसीचा नेक्स्ट पेज येत नाही। जर तुमच्या समोर नेक्स्ट पेज येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की त्यानंतर तुम्हाला क्वेश्चनचे काही आन्सर द्यायचे असतात, जसे की तिथे विचारले जाते ते तुम्हाला पहिलं वाचायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे नाही वर क्लिक करायचं आहे आणि केवायसीला सबमिट करायचं आहे। जसे तुम्ही केवायसीला सबमिट करणार तुमच्या समोर पॉपअप येईल की तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे यशस्वीरित्या। जर तुमच्या समोर असा बॅनर शो होत असेल तर समजा तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि जो तुम्हाला एररचा जर ऑप्शन येत असेल तर तुमची केवायसी अगोदरच पूर्ण झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा ई-केवायसी पूर्ण करण्याची काही गरज नाही आहे। पण हा ऑप्शन फक्त ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी ई-केवायसी अजूनपर्यंत केली नाही त्यांच्यासाठी इथे कुठलाही ऑप्शन दिलेला नाही आहे। आणि अशा खूप साऱ्या महिला आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते आले नाही, तर अशा महिलांनी सर्वात पहिला तर त्यांची ई-केवायसीची दुरुस्ती करून घ्यायची आहे। जशी तुमची ई-केवायसी दुरुस्ती होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ पुन्हा मिळायला सुरुवात होईल। तर अजूनपर्यंत जर तुम्ही तुमची ई-केवायसी मध्ये दुरुस्ती नाही केली असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि काही जर क्वेश्चन असतील तर खाली कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देईन। तर बस आज या व्हिडिओ मध्ये मला एवढं सांगायचं होतं आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की अशा योजनांच्या बद्दल आपल्या चॅनलवर नेहमी माहिती मिळत राहील तुम्हाला।